ठाणेच्या उल्हासनगरमध्ये पाचपट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या 5 जणांना उल्हासनगर क्राईम ब्रांचने अटक केली आहे। ही घटना 25 मार्च रोजी घडली होती, जेव्हा रिक्षाचालक योगेश काशीनाथ चव्हाण राहणार गणेशनगर कल्याण पश्चिम यांची फसवणूक करण्यात आली होती। आरोपींनी अगोदर 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देऊन योगेशचा विश्वास जिंकला आणि नंतर 1 लाख रुपयांच्या बदल्यात 5 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याची फसवणूक केली। घटनास्थळावर योगेश चव्हाण लालचक्की रोडवरील सीएनजी पंपाजवळ उभा होता। त्यावेळी आरोपी प्रशांत, गणेश दुर्गे, वीरेंद्र वाल्मिकी, नरेश गायकवाड आणि गौतम सोनी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि 5 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले। आरोपींनी अगोदर 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देऊन विश्वास संपादन केला आणि योगेशकडून 1 लाख रुपये घेतले। त्याचवेळी त्यातील तिघेजण त्यांच्या जवळ आले आणि स्वतःला पोलीस असल्याचे सांगून म्हणाले, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही वॉन्टेड आहात, चला पोलीस स्टेशनला, एवढे म्हणतात सर्व आरोपी तेथून पसार झाले। तक्रारीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी आणि उल्हासनगर क्राईम ब्रांचने संयुक्त कारवाई करत तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, अशोक पवार, योगेश वाघ, राजेंद्र थोरवे, मंगेश जाधव, अशोक थोरवे, संजय आणि अविनाश पवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे सीएनजी पंपाजवळ सापळा रचला। आरोपी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा पोलिसांनी तत्परता दाखवत प्रशांत, गणेश दुर्गे, वीरेंद्र वाल्मिकी, नरेश गायकवाड आणि गौतम सोनी यांना अटक केली। पोलिसांनी त्यांच्याजवळून फसवणुकीचे काही पैसे आणि मोबाईल जप्त केले आहेत। या घटनेत वापरण्यात आलेल्या रिक्षाचा शोध सुरू आहे।